मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे माळावरची जाकीन, भाग 4. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या गोष्टीचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही नम्र विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. काय खरं आणि काय खोटं हे आता अजयच्या आकलनापलीकडे होतं. पण एक गोष्ट खरी होती की या मायामुळे आज तो जिवंत होता. ती नसती तर तोही त्या बसमध्ये असला असता व त्याचाही एका अज्ञात मार्गावर न संपणारा प्रवास दर अमावस्येला सुरू झाला असता. सर्वात भयानक म्हणजे तो मृत्यू पावला आहे याची जाणीवही त्याला झाली नसती. या विचाराने त्याच्या सर्वांगावर शहारे आले. तानाजी पूर्वी सैन्यात होता आणि आता निवृत्त झाल्यावर गावी राहायला आला होता. गावी त्याने स्वतःचं एक छोटंसं हॉटेल उघडलं होतं. रात्री 12 वाजले की तो आपलं दुकान बंद करत असे. त्यानेच ही माहिती अजयला दिली. त्याने माया आणि अजयला खायला बिस्किट आणि मस्त चहा करून दिला. बरीच रात्र झाली होती. अजयला खूप झोप येत होती. माया ही जांभया देत होती. अजय पुढे काय करायचं या विचारात मग्न होता. आता त्याच्यावर मायाची देखील जबाबदारी होती. एवढ्या रात्री ते दोघे कुठे थांबणार, काय करणार हा प्रश्न होता. तानाजीने त्याला विचारमग्न पाहून विचारलं, काय झालं? एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही सुटलात आणि आता काळजी कशाला करत बसलात? झालं ते झालं आणि तुम्ही त्या संकटातून वाचलात. आता कशाला परत परत तोच विचार करत आहात? मी त्याचा विचार नाही करत आहे. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो. पण आता एवढी रात्र झाली आहे आणि इथे काही राहायची पण सोय नाही. मी एकटा असतो तर काहीतरी ॲडजस्ट केलं असतं. पण आता माया आहे, त्यामुळे जरा विचार करतोय पुढे काय करायचं ते. मायाच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य आलं. काहीही विचार करू नका, मी आहे ना. तुम्ही एवढ्या मोठ्या संकटातून सुटलात, मग एवढ्या लहान गोष्टीला का घाबरत आहात? मी तुम्हाला घरी नेलं असतं, पण माझं घर देखील लहान आहे, शिवाय इथून थोडं लांबही आहे. पण चिंता करू नका, माझं अजून एक घर आहे. घर म्हणता येणार नाही तसं, पण राहण्याची चांगली सोय होईल आणि इथून जवळच आहे. या मुख्य रस्त्याला जो हा फाटा फुटलाय ना, तो सरळ आमच्या गावात जातो. तसं गाव इथून 2 किलोमीटर आत आहे. हा रस्ता पुढे खाली उतरतो आणि उतारावर गाव सुरू होतं. या रस्त्यातच इथून 1 किलोमीटरच्या आसपास एक छोटी पायवाट आहे. ती माझ्या बागेत जाते. हापूस आंब्याची बाग आहे आणि बागेच्या रक्षणासाठी मधोमध एक घर बांधले आहे. मी आंब्याच्या हंगामात तिथे राखण करायला जातो. यावेळेस ते बंद असतं, पण मी 15 दिवसातून एकदा साफसफाई करतो. त्यामुळे सर्व साफ आहे. तुम्ही आजची रात्र तिथे काढा. उद्या तुम्हाला खूप गाड्या मिळतील. आपल्या हॉटेलचा दरवाजा त्याने घट्ट लावला आणि शटर बंद केला. अजय व माया दोघे बाहेर त्याची वाट पाहत होते. तो फक्त चला म्हणाला आणि चालायला लागला. अजय व माया त्याच्या पाठोपाठ निघाले. काही अंतर चालल्यावर अजयच्या लक्षात आलं की दुकाने फक्त मुख्य रस्त्यापर्यंत मर्यादित आहेत. पुढे काहीच वस्तीच्या खुणा नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल होतं. थोडं चालल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मळलेली पायवाट लागली. तानाजी त्या पायवाटेने पुढे गेला. तानाजीकडे टॉर्च होती. त्याने तो दोघांना वाट दाखवत होता. वाट ही मळलेली होती. जवळपास 10 मिनिटे चालल्यावर एक चिऱ्यांचा गडगा कुंपण लागलं. त्याला एक आडवा लोखंडी दरवाजा होता. आंबे आले की जनावर खूप त्रास देतात आणि माकडे तर हैराण करतात, म्हणून मागच्या वर्षी हा गडगा बांधला. आता गुराढोरांचा त्रास कमी झाला आणि आंबे पण सुरक्षित राहतात, तानाजी म्हणाला. त्याने पॅन्टमधून एक किल्ली काढली आणि लोखंडी गेट खोलला. ते तिघे आत गेले. दुतर्फा आंब्याची झाडे होती आणि मधोमध छोटासा कच्चा मातीचा रस्ता होता जो घरापर्यंत जात होता. चालता चालता तिघे घरापर्यंत पोहोचले. बाहेर ही छोटीशी पडवी होती आणि एक दिवा होता. तो तानाजीने बाहेरच असलेली कळ दाबून चालू केला. दरवाजाचा कुलूप खोलला आणि तिघे आत आले. हे छोटंसं घर, तानाजी म्हणाला.
आणि अजयने जरा निरीक्षण केलं. घर आयताकृती होतं. आत गेल्याबरोबर एक मोठा रूम होता. हॉल म्हणून विचार केला तर खूप मोठा होता. डाव्या बाजूला एक दरवाजा होता. त्या अर्थी तिथे एक खोली असावी आणि ती खूप लहान असावी असा अजयने अंदाज बांधला. उजवीकडे टॉयलेट बाथरूम होते आणि त्याच्या शेजारी ओटा होता. त्याच्यावर एक फळी होती आणि त्यावर काही भांडी होती. दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 आणि विरुद्ध बाजूच्या भिंतीला 2 अशा 4 मोठ्या खिडक्या होत्या. त्याला काचेची तावदाने होती. तानाजीने त्या कोपऱ्यातल्या खोलीचा दरवाजा उघडला. आतील विजेची कळ दाबली आणि एक छोटासा दिवा पेटला. मग ते मायाकडे पाहून म्हणाले, हे बघ पोरी, तू इथे झोप. हा पलंग आहे छोटासा, त्यावर निवांत झोपू शकतेस. अजयने व मायाने आत पाहिलं. अजयच्या अंदाजाप्रमाणे खोली लहान होती पण नीटनेटके होती. एक पलंग सोडला तर अजून काहीच सामान नव्हतं. खोलीत एक मोठी खिडकी होती. त्यालाही काचेची तावदाने होती. हा टॉयलेट बाथरूम आहे. उजव्या कोपऱ्याकडे बोर्ड दाखवत तानाजी म्हणाला. अजय, तू या सोफ्यावर झोपशील ना? हॉलच्या मधोमध भिंतीला टेकलेल्या सोफ्याकडे बोट दाखवत तानाजी म्हणाले. सोफा मोठा होता, शिवाय साफसफाई केली असल्याने अजयला झोपण्यास काहीच प्रॉब्लेम नव्हता. हो चालेल ना, तुम्ही आमच्यासाठी खूप केलं. आज तुम्ही नसला असता तर आम्ही त्या रस्त्यावर या थंडीत राहिलो असतो. तुमचे उपकार मानावे तितके कमीच. उपकार कसले? मी फार मोठं काही केलं नाही. उपकार मानायचे असतील तर मायाचे मान. आज तिच्यामुळेच तुला जीवदान मिळालं आहे, तानाजी म्हणाला. अजयने मायाकडे पाहिलं. खरं आहे तुमचं, तो तानाजीला म्हणाला. आज माया होती म्हणून मी वाचलो. तिचे उपकार मी या जन्मात तरी नाही फेडू शकत, पण तुमचे काही आरती फेडू शकतो. अजयने खिशात हात घातला आणि 500ची एक नोट काढली आणि तानाजीच्या पुढे केली. तानाजी एक पाऊल मागे गेला. अजय, हे काय करत आहेस? तानाजी म्हणाला. मी काय हे पैशासाठी केलं? अरे, मला माझी मुलं दिसली तुमच्यात म्हणून मी हे सर्व केलं. यासाठी मी काय भाडे घेणार आहे? तुम्ही निवांत झोपा, मी उद्या येतो. तानाजी निघून गेला आणि अजयने दरवाजा लावून घेतला. मी जरा फ्रेश होऊन येते, माया म्हणाली आणि बाथरूममध्ये गेली. अजयने आपली बॅग सोफ्यावर टाकली. त्याला खूप झोप येत होती. आजचा दिवस खूप मोठा होता. त्यात अशा गोष्टी घडल्या की त्या अजयच्या समजण्यापलीकडे होत्या. कोण कुठलीही माया, केवळ माणुसकीच्या नात्याने तिने आपले प्राण वाचवले आणि आपण तिला चूक ठरवले. तिच्यावर अविश्वास दाखवला. आता अजयला पश्चाताप होत होता आणि नकळत त्याच्या मनात विचार आला, आपल्याला ती आवडायला तर नाही लागली ना? आपण तिचा विचार का करतो एवढा? पण दुसऱ्या क्षणी त्याने तिचा विचार झटकला. ती खूप सुंदर होती, शिकलेली होती. तिला काही मुलांची कमी नसणार. तो सोफ्यावर बसला. तितक्यात मायाही फ्रेश होऊन आली. आज जे विलक्षण अनुभव आले आहेत त्याचा विचार करता एकटं राहणं सुद्धा जीवावर आलं आहे. बघते झोप लागली तर, ती जांभया देत म्हणाली. माया, मला काही बोलायचं आहे, अजय म्हणाला. खरं तर त्याला शब्द सुचत नव्हते. बोला ना मग, काही महत्वाचं होतं का? त्या घटनेबद्दल अजून काही खुलासा करायचा आहे का? की तुम्हाला अजून विश्वास बसत नाही आहे? तसं नाही ग, मला माफी मागायची आहे. तू माझा जीव वाचवलास आणि मी तुझ्यावरच अविश्वास दाखवला. ती हसली आणि हसताना ती किती सुंदर दिसते हा विचार अजयच्या मनात नकळत आला. तुमच्या जागी मी असते तर मीही विश्वास ठेवला नसता. अशा गोष्टींवर स्वतः अनुभव आल्याशिवाय कोणीही विश्वास ठेवणार नाही. अजय हसला. त्याला यापूर्वीही एकदा अनुभव आला होता, तरीही त्याने विश्वास ठेवला नव्हता. चला, मी जाते झोपायला आता. सकाळी बोलू. आता तुम्हीही निवांत झोपा. जास्त विचार करू नका, नाहीतर झोप लागणार नाही. चला, गुड नाईट. गुड नाईट. काही लागलं तर सांगा. ती आपल्या खोलीत जाते. खोलीचा दरवाजा बंद करण्यापूर्वी अजयकडे पाहून एकदा हसते. अजयच्या चेहऱ्यावर नकळत एक हास्य येते. अजय पण फ्रेश होऊन येतो आणि बूट काढून दिवा बंद करतो. तोही सोफ्यावर पडतो आणि लागलीच त्याला झोप लागते. अचानक एक थंड झुळूक येते आणि अजयला जाग येते. अजय उठून बसतो. खोलीत सर्वत्र अंधार असतो, मात्र बाहेर चांदणं पडलेलं असतं. अजय घड्याळावर नजर टाकतो. 2 वाजलेले असतात. परत मागून एक थंड हवेची झुळूक येते.
त्याची नजर त्या दिशेला जाते. मागची खिडकी उघडी असते आणि काहीतरी आतमध्ये डोकावून पाहत असतं. अंधार असल्याने त्याला स्पष्ट दिसत नसतं, त्यामुळे तो उठून तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. तोच उजव्या बाजूला काहीतरी पडण्याचा आवाज येतो. अजयचे लक्ष तिथे जाते. फळीवर ठेवलेल्या भांड्यांपैकी एक खाली पडलेलं असतं, पण तिथे कोणीही नसतं. पुन्हा अजय खिडकीच्या दिशेला पाहतो. यावेळी खिडकीत कोणीही नसतं. अजयला क्षणभर वाटतं की भास झाला का, पण तो खिडकीजवळ चालत जातो. खिडकीच्या बाहेर डोकावतो, पण बाहेर कोणी नसतं. पुन्हा मागे काहीतरी पडण्याचा आवाज येतो. यावेळी फळीवरील एक भांड खाली पडतं. अजय पुन्हा खिडकीकडे पाहतो आणि 2 पावलं मागे जातो. खिडकीत ती उभी असते. काळा कुट्ट चेहरा, पांढरे शुभ्र केस आणि ते डोळे, संपूर्ण पांढरे डोळे, आणि आता ते अजयवर खिळले होते. अजयची प्रतिक्रिया जलद होती. तो 2 पावलं मागे गेला, पण त्यापेक्षा वेगाने तिने अजयच्या अंगावर झडप घातली. त्या एका सेकंदात 2 घटना घडल्या. अजयला स्पर्श केल्यावर विजेचा धक्का बसावा तशी ती मागे फेकली गेली आणि किंचाळी त्या घरात घुमली. त्या आवाजाने अजय झोपेतून जागा झाला. खूप वाईट स्वप्न पडलं. त्याने मनाशीच विचार केला, पण तो ओरडण्याचा आवाज, त्या किंचाळ्या त्याला अजूनही येत होत्या. माया जोरजोरात ओरडत होती. त्याने तिच्या खोलीच्या दरवाजाकडे पाहिलं. दरवाजा हलत होता, पण उघडत नव्हता. माया अजय अजय असं सारखं ओरडत होती. अजय घाईघाईत उठला आणि दरवाजाजवळ गेला. त्याने दरवाजाला धक्का दिला, पण तो उघडला नाही. मग आणखी एक जोरात धक्का बसला आणि दरवाजा उघडला. समोर माया होती आणि ती धावतच बाहेर आली आणि लांब उभी राहिली. काय झालं माया, का ओरडत आहेस? अरे अजय, ते आपल्याला सोडणार नाहीत. आपला मृत्यू निश्चित आहे, पण आपण वाचलो आणि आता ते आपल्याला घेऊन जायला आले आहेत. कोण आले आहेत? तेच ड्रायव्हर आणि कंडक्टर आणि प्रवासी. माया खूप घाबरली होती. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. तू बस आधी आणि नीट सांग मला, अजय काळजीने म्हणाला. नको, मी उभीच ठीक आहे. ठीक आहे, उभीच राहा, पण आधी शांत हो. मी इथे आहे ना. तुला घाबरायचं काहीच कारण नाही. काय झालं ते नीट सांग. अजयला वाटलं तिने एखादे वाईट स्वप्न बघितलं असावं. काही वेळ ती काहीच बोलली नाही. तितक्यात अजयने दिवा लावला होता आणि तो सोफ्यावर तिच्या बोलण्याची वाट पाहत बसला होता. मी मगाशी झोपायला गेले आणि पडल्या पडल्या झोपले, तिने सांगायला सुरुवात केली. केव्हा तरी रात्री एक मंद थंड हवेची झुळूक आली आणि माझी झोप मोड झाली. उठले तेव्हा दिसलं की खिडकी उघडी होती. मगाशी सर्व खिडक्या बंद होत्या. ही देखील त्यामुळे ती कशी उघडली याचं आश्चर्य वाटलं. अजयला स्वतःला पडलेलं स्वप्न आठवलं आणि त्याने मागे पाहिलं. मागची खिडकी देखील उघडी असते, पण तो काहीही बोलत नाही. मी खिडकी बंद करायला गेले तर एक बाई खिडकी बाहेर उभी राहून माझ्याकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती, क्रूरता, आनंद, दुःख असे कोणतेही भाव नव्हते. मृत चेहऱ्यावर जसे भाव येतात तसेच, पण तिचे ते डोळे माझ्यावर खिळले होते. तिला पाहताच मी जोरात किंचाळले आणि दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, मात्र दरवाजा काही उघडला नाही. नशीब तुम्ही लवकर उठलात, पण ते आता आपल्या मागे का लागले आहेत? तिचा आवाज रडवेला झाला होता. अजयला कळायला वेळ लागला नाही की ती माळावरची जाखीन होती. शेवटी ती आपल्या मागावर आलीच, पण ती मायाला त्रास का देत आहे? अचानक दिवा बंद झाला आणि परत सुरू झाला. पुन्हा बंद आणि चालू. दिवा चालू बंद होतच राहिला आणि शेवटी दिवा पूर्ण बंद झाला. खोलीत पूर्ण अंधार झाला होता. माया आजूबाजूला पाहत होती. अजय सोफ्यावरून उठणारच होता की एक हसण्याचा आवाज आला. भावनाविरहित हास्य, सुख, आनंद, समाधान याचं लवलेशही नसणार. अजय आणि माया यावर प्रतिक्रिया देणार इतक्यातच अजयच्या समोरचा दरवाजा उघडला.
आणि एक काळी आकृती जलद गतीने सरपटत आत आली. उभ्या असलेल्या मायाचे पाय धरले गेले. माया जोरात ओरडली आणि काही कळण्यापूर्वीच मायाचे दोन्ही पाय खेचले गेले. माया पडली. तिला त्या आकृतीने दरवाजातून ओढत बाहेर खेचले आणि तिच्या मागे दरवाजा बंद झाला. हे सर्व इतक्या जलद गतीत झालं की दरवाजा बंद होईपर्यंत अजयला काय चाललं आहे ते कळलंच नाही. दरवाजा बंद झाल्यावर धावतच तो दरवाजापाशी आला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. पण दरवाजा काही उघडला नाही. दिवा परत लागला. पूर्वी जसं घर होतं आता तसंच राहिलं. मात्र आता माया नव्हती. दरवाजा आपोआप उघडला. अजय बाहेर धावतच आला, पण बाहेर कोणी नव्हते. पूर्वी कधीही अजयला एवढं असहाय्य वाटलं नव्हतं, तेवढं आज वाटत होतं. तुला माझ्याशी सूड उगवायचा होता ना, मग तू मायाला का त्रास देत आहे? त्या बिचारीने तुला काय त्रास दिला आहे? अजय मोठमोठ्याने बोलला. अचानक दिवा परत बंद चालू होऊ लागला. दाराची उघडझाप होऊ लागली. पुन्हा त्याच भयान हसण्याच्या आवाजाने परत वातावरणाची शांतता भंग पावली. तुला कळत नाही अजय, मी तुलाच त्रास देत आहे. एका स्त्रीचा घुगरा आवाज आला आणि मग परत तो हसण्याचा आवाज. मी जे केलं त्याची शिक्षा तू मला दे. मी तयार आहे शिक्षा भोगायला, पण तिला सोड. त्या बिचारीचा काय गुन्हा आहे? तुलाच शिक्षा दिली असती. आता आवाजात राग होता. पण त्या थेरड्याने तुला मार दिली आहे ना. त्यानंतर आवाजातील राग गेला आणि मधुरता आली. पण आता मी ते काम मायाला त्रास देऊन करणार आहे. तिच्याबरोबर एका बाहुलीप्रमाणे खेळणार आहे आणि मन भरलं की तिचे हात पाय डोकं वेगळं करणार आहे. किती मजा येणार. पुन्हा ते जहरी हास्य. नको, तिला त्रास नको देऊ. मी ती माळ काढायला तयार आहे, पण तू तिला सोड. काही वेळ शांतता पसरली. मग एक आवाज आला. ठीक आहे तर. घराबाहेर आलास की थोडं चालल्यावर एक उजवीकडे एक पायवाट आहे आणि त्या पायवाटेने पुढे गेलास की तुला एक विहीर दिसेल. त्या विहिरीत आपली माळ टाक. ठीक आहे. मग तू मायाला सोडशील ना? हो, नक्कीच. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस. मी कुणाला अजून फसवलं नाही आहे. पुन्हा तो हसण्याचा आवाज सुरू झाला आणि काही सेकंदात पुन्हा शांतता झाली. आता जे करायचं होतं ते फक्त अजयला. ती माळ विहिरीत टाकणे म्हणजे आयुष्य त्या विहिरीत टाकण्यासारखं होतं. जर ती माळ विहिरीत टाकली तर पुढे काय होईल हे त्याला माहीत नव्हतं. त्याच्या बचावाचं एकमेव हत्यार होतं ते. मायाने त्याचे प्राण एकदा वाचवले होते. आता त्याची पाळी होती परतफेड करण्याची. पण ती माळ टाकून सुद्धा मायाचे प्राण वाचण्याची काही शाश्वती होती का? सध्या त्याच्याजवळ एकच पर्याय होता. शेवटी तो निर्धाराने उठला, आपली बॅग खांद्याला लावली व दरवाजातून बाहेर गेला. थोडं चालल्यावर त्याला उजवीकडे जाणारी एक पायवाट दिसली. तो त्या वाटेने चालत राहिला. काही अंतर चालल्यावर त्याला पुढे एक विहीर दिसली. तो विहिरीजवळ गेला. त्याने विहिरीत पाहिलं. आत काळोख असल्यामुळे काही दिसलं नाही. त्याने आपल्या गळ्यातून ती माळ काढली, आपल्या कपाळावर लावली. काही क्षण त्याने माळेकडे पाहिलं व ती विहिरीत सोडली. त्याने आपला जीव त्या विहिरीत टाकला होता. अचानक मागे हसण्याचा आवाज आला. अजय मागे वळणार इतक्यात त्याला मागून डोक्यावर फटका बसला आणि तो बेशुद्ध झाला. अजयने डोळे उघडले. समोरचा देखावा स्पष्ट होण्यासाठी काही वेळ लागला. तो एका आयताकृती चौथऱ्यावर उताना पडला होता. डोक्याला जबरदस्त वेदना होत होत्या. तो कसाबसा उठून बसला. ते एक पडकं घर होतं. त्याच्या भिंती कोसळल्या होत्या आणि छत तर नव्हतंच. अजयला ही जागा ओळखीची होती. ती शेवटी त्याला तिथेच घेऊन आली आणि तो त्याच चौथऱ्यावर होता जिथे ती नरबळी देऊन सैतानाला खुश करायची. एक गोष्ट चांगली होती की बॅग अजूनही त्याच्या पाठीशी होती. आपण इथे कसे आलो यावर विचार करताना अलगद अजयच्या मनात मायाचा विचार आला. त्या बिचारीची काय चूक? एवढीच की आपले प्राण तिने वाचवले. त्याबद्दल तिला एवढी शिक्षा? नक्की कुठे असेल ती? तिच्या चिंतेने तो आपल्या वेदना विसरला. नाही, तिला काही होणार नाही.
मी तिला काहीच होऊ देणार नाही. अजयने मनात पक्का विचार केला. आता त्या जाकिनीशी सामना केल्याशिवाय गत्यंतर नव्हते आणि शेवटी तो तिचाच सामना करायला तर आला होता. त्याने बाकी तयारी केली होती, पण मनाच्या तयारीचं काय? पण आता वेळ आणीबाणीची होती आणि त्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार होता. त्याने बॅगेची चेन खोलली आणि आतून एक डब्बी काढली. ती डब्बी खोलली. त्यात विभूती होती. त्याने ती आपल्या मुठीत ठेवली आणि डब्बी बंद करून परत बॅगेत टाकली. त्या विभूतीकडे तो पाहत असताना मागचं त्याला काही आठवलं. गुरुवांचा मृत्यू होऊन जवळपास वर्ष झालं होतं, पण या संकटातून बाहेर पडायला त्याला काही मार्ग मिळत नव्हता. त्याला गावी जायचं होतं, पण तो जाऊ शकत नव्हता. शेवटी मदतीला गुरवच आले. एकदा असाच विचार करताना त्याला गुरुवांनी आपल्या गुरुचा केलेला उल्लेख आठवला. पुढच्या काही महिन्यात त्याने आपले सर्व संपर्क वापरले, काही नवीन संपर्क बनवले. तेव्हा जाऊन त्याला सोपान यांच्याबद्दल माहिती मिळाली. शिर्डीपासून 40 किलोमीटर अंतरावर जामोली नावाचे गाव होते. गावापासून काही अंतरावर एक प्राचीन शिव मंदिर होतं. तिथे सोपान राहतात असं अजयला कळलं आणि तो लागलीच तिथे गेला. अजय तिथे गेला तेव्हा मंदिराच्या एका खांबाला टेकून ते बसले होते. खूप म्हातारे असले तरी अंगावर तरतरी होती. चेहऱ्यावर तेजस्वी भाव होते आणि डोळे तीक्ष्ण होते. अजयने त्यांना लगेच ओळखलं. अजयने स्वतःची ओळख करून दिली आणि सर्व हकीकत खुलासेवार सांगितली. अर्थात त्यात गुरुवांच्या मृत्यूची बातमीही होती आणि त्यांना ती माहितीही नव्हती. गुरुवांच्या मृत्यूची बातमी ऐकून ते खूप दुःखी झाले, पण अजयच्या समस्येवर उपाय काढण्याचे त्यांनी ठरवले. सोपानांनी त्यासाठी एक पूजा करायची ठरवली. 1008 अगरबत्त्या शिवलिंगापुढे लावल्या गेल्या. अजय पूजेला बसला. सोपानांनी सांगितलेल्या मंत्राचं उच्चारण अजय करत होता. 4 तास पूजा चालली. शेवटी त्याने शंकराला नमन करून विजयी होण्याचा आशीर्वाद मागितला. सोपानांनी अगरबत्त्यांची काही राख जमा करून एका मोठ्या डब्बीत भरली आणि ती अजयला दिली. ही पवित्र विभूती घे. ही शिवाप्रमाणे अविनाशी आहे, कारण ती विनाशातून उत्पन्न झाली आहे. हीच तुला तुझ्या संकटातून मुक्त करेल. कुठल्याही पापी आत्म्याला किंवा प्रेताला या विभूतीचा स्पर्श होताच अग्नीच्या ज्वाला निर्माण होतील आणि ते त्यात भस्म होईल. त्या आत्म्याला मुक्ती मिळेल. सोपान पुढे म्हणाले. त्या जाकिनीचा आत्मा, तिची शक्ती त्या झाडाच्या गाभ्यात आहे. ते झाड वरून सामान्य दिसतं, पण आतमध्ये त्या झाडाच्या बाहेरील आवरणात सुरक्षित तिची शक्ती आहे. त्यामुळे तुला ते झाड नष्ट करावं लागेल, पण त्या अगोदर तुला तिला काही काळ थांबवावं लागेल. नाहीतर ती तुला ते झाड नष्ट करायला देणार नाही. ती मायावी आहे, अनेक भ्रम निर्माण करेल, वेगवेगळ्या मार्गाने तुला फसवेल. तिच्यासाठी काहीच कठीण नाही. तुला स्वतःला आता तिच्याशी लढायचं आहे. तुझ्याकडे तुळशीची पवित्र माळ आहेच, पण तिच्यावर अवलंबून राहू नको. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्भीड राहा आणि देवावर विश्वास ठेव. तेवढाच स्वतःवर सुद्धा. ही साधी राख नाही. या विभूतीतील प्रत्येक कण हा दैवी शक्तीने भारलेला आहे. स्वतःवर विश्वास ठेव. तू विजयी होशील. माझा आशीर्वाद तुझ्याबरोबर आहे. अजयने त्यांचा निरोप घेतला, पण जाता जाता सोपानांचा आशीर्वाद घ्यायला तो विसरला नाही. आता या विभूतीचा वापर करायचा होता. अजयच्या मनात विचार आला, आता जास्तीत जास्त काय वाईट होईल तर मृत्यू. केव्हा तरी मरायचं आहेच, मग आज का नाही? निदान ते भेकरासारखं जगणं नको. एवढा पैसा कमवला आहे की आईवडिलांचे उरलेले दिवस आरामात जातील. शिवाय काका काकी त्यांची मुलं आहेतच. गावाला लक्ष द्यायला त्याचे जीवाभावाचे मित्र तर होतेच. त्यात आपण लग्न नाही केलं ही एक गोष्ट चांगली आहे ना, आपली प्रेयसी आहे. पुन्हा मायाचा विचार मनात डोकावला. माया असली असती तर, पण पुढे त्याने विचार केला नाही. तो जेव्हा उठला तेव्हा वेदना विसरला होता. त्याचा निर्धार ठाम होता. तो त्या झाडाकडे वळला. त्या चांदण्याच्या प्रकाशात त्याला झाडावर काही लटकताना दिसलं. कुठल्या तरी माणसाला झाडावर लटकवलं होतं. त्या व्यक्तीचे पाय वरच्या तोडलेल्या फांदीला बांधलेले होते आणि डोकं खाली होतं. त्याला मारून लटकवलेलं होतं. बाजूलाच एक बाईक होती. डोकं थोडं साफ झाल्यावर त्याला दिसलं की तो परशा होता, त्याचा लहानपणीचा मित्र. त्याचीही अवस्था पाहून नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आलं. शेवटी तिनं त्याचाही जीव घेतला. अजयने परशाच्या गळ्यात पाहिलं.
पण आता त्याच्या गळ्यात त्याच्या सुरक्षिततेसाठी दिलेली ती माळ नव्हती. म्हणजे सोपान बोलले ते खरं होतं. त्या माळेवर अवलंबून राहून परशाने चूक केली, पण त्याचा काय दोष होता? आपल्या हातून झालेल्या एका छोट्या चुकीमुळे त्याला जीव गमवावा लागला. अजयच्या भीतीची जागा आता संतापाने घेतली होती. त्याचे डोळे लाल झाले होते, चेहरा कठीण झाला होता. पण आता तो जे काही करणार होता ते शांत डोक्याने. त्याच्याकडे आता हारण्यासाठी काहीच नव्हते. अजयचे लक्ष झाडाखाली गेलं. त्या झाडाखाली कोणीतरी पाठमोरी बसली होती. तिने पांढरी साडी घातली होती आणि तिचा वर्णही तेवढाच पांढरा फिकट होता. तीच होती आणि आता तिच्याशीच सामना करायचा होता. तिच्याशी अजयची ही भेट पहिली आणि शेवटची ठरणार होती. आता तो जे करायला आला होता ते त्याला करायचे होते. तो तिच्याजवळ चालायला लागला. संपूर्ण माळरान मोकळं होतं. दाट धुक्यामुळे 5 फुटापलीकडे काही दिसत नव्हतं. मध्येच धुक्यामुळे ती नाहीशी होत होती आणि अजयच्या काळजाचा ठोका चुकत होता. आता त्याच्याकडे ती तुळशीची माळ पण नव्हती. तो तिच्याकडेच पाहत होता आणि तिने मान मागे केली आणि क्षणभर त्याचं हृदय थांबलं. एवढा भयानक चेहरा त्याने आयुष्यात पाहिला नसेल. त्या पांढऱ्या फिकट चेहऱ्यावर काळे कुट्ट केस होते आणि संपूर्ण काळे पाणीदार अंधारात चमकणारे डोळे, आणि ते डोळे आता त्याच्यावर रोखले गेले होते. तो तिथेच थांबला आणि त्याला घाबरलेला पाहून ती हसायला लागली. निर्जीव हास्य, कुठलाही भाव नसलेलं. भेसूर अशा त्या हास्याने अजयच्या अंगावर काटा आला. मध्येच खूप धुकं वाढलं आणि ती दिसेनाशी झाली. पण काही सेकंदातच जेव्हा धुकं परत विरळ झालं तेव्हा ती त्याच्या 5 फुटावर उभी होती. मी ती माळ फेकली आहे. आता मायाला सोड. मी तुझ्या समोर आहे. तुझा सूड घे, पण तिला सोड, अजय आत्मविश्वासाने म्हणाला. ती पुन्हा हसायला लागली. पण यावेळी तिच्या हास्यात आनंद होता, तुच्छता होती. एक हात वर करून तिने अजयच्या मागे बोट दाखवलं. अजय मागे वळला. माया तिथे उभी होती. माया, तू ठीक आहेस ना? तू जा इथून. ते बघ, ते सातविनाचं झाड आहे ना, ते ओलांडलं की ही तुला काहीच करू शकत नाही. तिथून गावाची हद्द सुरू होते आणि तिथे हिला प्रवेश नाही. तू जा गावात आणि माझं नाव सांग. जा. अशी उभी का तू? माया हसायला लागली. क्षणभर अजयला वाटलं की माया नाही, ती हसत आहे. पण ती माया होती. अजय, तुम्ही मला ओळखलं नाही का? ती पुन्हा हसायला लागली. अजयला काहीच कळत नव्हतं. आता मायाचं रूप बदललं. तिच्या जागी ती होती. मीच माया आहे. माया बनून मीच हा सर्व खेळ रचला. तुला बस खाली उतरवायला मी खोटं बोलले. तो तानाजी, त्याचं ते घर, हे सर्व माझंच मायाजाळ होतं. हे सर्व तुला गावच्या हद्दीत जाण्या अगोदर रोखण्यासाठी आणि त्या म्हाताऱ्याने दिलेली माळ काढायला. आणि तू माझ्या जाळ्यात अडकलास. ती माळ असेपर्यंत मी तुला हात लावू शकणार नव्हते. पण आता पुन्हा ते जहरी हास्य. अजयला क्षणभर विश्वास झाला नाही. नंतर मात्र सर्व उलगडत गेलं. गुरुवांचे आणि सोपानांचे शब्द आठवले. ती मायावी आहे. तिने आपल्याला फसवण्यासाठी हा सर्व खेळ खेळला. म्हणजे ती बस सामान्य बसच होती. तो ड्रायव्हर, कंडक्टर आणि ते प्रवासी साधी माणसंच होती. आपल्याला बसमधून उतरायला तिने माया बनून आपला विश्वास संपादन केला. आपल्याला खोटी कहाणी सांगून फसवलं. तानाजी आणि त्याचे ते घर हे तिनेच निर्माण केलेला भ्रम होता. तिच्या शक्तीची आता त्याला कल्पना आली होती. मानवाच्या सर्व इंद्रियांना ती भ्रमित करू शकत होती आणि त्याच्या बाबतीत तिने ते केलंही होतं. अजयला खूप राग आला. तिने त्याच्या भावनांची केलेली अशी मस्करी त्याला आवडली नाही. पण तिच्याकडून अजून त्याने काय अपेक्षा केली होती? माया, तुला आवडायला लागली होती ना, ये मग मिठी तिच्या, असं म्हणून ती पुन्हा हसायला लागली आणि अजयकडे येऊ लागली. पण तिने आता मायाचं रूप बदलून स्वतःचं खरं रूप दाखवलं होतं. तिचा चेहरा पांढरा फिकट होता. चेहऱ्याची त्वचा सुकलेली होती. चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. पण तिचे ते काळे पाणीदार डोळे, त्यात क्रूर आनंद होता. ती तशीच जवळ येत होती आणि जेव्हा ती 2 फुटावर आली
तेव्हा अजयला वाटलं याहून चांगली संधी मिळणार नाही. अजयने हात वर केला व मूठ उघडली. तोंडात भरून ठेवलेली हवा त्याने विभूतीवर पूर्ण ताकदीने फुंकली. ती विभूती हवेत जोरात उडाली आणि समोर उभे असलेल्या तिच्या पापी आत्म्याला त्या विभूतीचा स्पर्श झाला. तिला स्पर्श होताच त्या लहान लहान कणांतून अफाट ऊर्जा बाहेर पडली. ज्या ठिकाणी त्या कणांचा स्पर्श झाला त्या ठिकाणी ज्वाला निर्माण झाल्या आणि ती वेदनेने विवळली. एक किंकाळी वातावरणात घुमली. तिचं पूर्ण शरीर ज्वालेत होतं, पण तिला मुक्ती मिळणार नव्हती, कारण तिच्या शक्तीचं स्रोत ते झाड अजून तसंच उभं होतं. हीच योग्य संधी आहे. तिच्या शक्तीचं प्रतीक असलेल्या त्या झाडाला आता नष्ट केलं पाहिजे. निदान काही मिनिटं तरी ते आपल्याला काही करू शकणार नाही. अजय मनात विचार करत पुढच्या क्रिया करत होता. तो धावतच त्या झाडाजवळ आला. परशाचं प्रेत झाडावर अजूनही लटकत होतं. परत दुःखाची एक लहर त्याच्या मनात आली, पण ही शोक करायची वेळ नव्हती. त्याने बॅग उघडली आणि आतून एक 5 लिटरचं सील केलेलं कॅन बाहेर काढलं. त्यात रॉकेल होतं आणि त्यात ती विभूती पण टाकली होती. विभूतीचं प्राण जास्त असल्यामुळे रॉकेलचा मूळ निळा रंग गेला होता आणि आता काळसर निळा रंग आला होता. त्याने बॅग झाडापासून दूर ठेवली. रॉकेलच्या कॅनची सील खोलली आणि बुच खोलले आणि रॉकेल त्या झाडाच्या सर्व बाजूने शिंपडायला सुरू केले. ती अजूनही वेदनेने विवळत होती. झाडाचं खोड मोठं होतं. त्याने गोलाकार फिरून सर्व बाजूला रॉकेल ओतलं होतं. मग दुसरी फेरी मारली. झाडाच्या प्रत्येक भागावर रॉकेल शिंपडलं गेलं. तो झाडापासून थोडा लांब सुरक्षित अंतरावर उभा राहिला आणि खिशातून एक लायटर काढणार इतक्यात त्याला काही विचित्र जाणवलं. झाडावर लटकणारं परशाचं प्रेत तिथे नव्हतं. त्याच्या मागे कुणीतरी उभा आहे असं अजयला वाटलं. त्याने मागे पाहिलं. तो परशा होता. त्याच्या निर्जीव शरीरात आता जीव आला होता, पण तो पूर्वीसारखा राहिला नव्हता. आता त्याच्या शरीरावर तिचं नियंत्रण होतं. हे काम एवढं सोपं नव्हतं जेवढं अजयला वाटलं होतं. परशाच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, पण डोळे बाहेर आले होते आणि सताड उघडे होते, पण त्यात बुबळे नव्हती. परशाच्या हातात एक लाकूड होतं. अजय काहीतरी करणार तितक्यात एक फटका त्याने अजयच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला, पण अजय मागे झाला. परशाचा नेम चुकला. अजयचं डोकं वाचलं, पण मार अजयच्या हातावर बसला. अजयच्या हातातील लायटर खाली पडले. परशाने तो लायटर पायाने तुडवलं आणि त्याचा चुरडा झाला. अजय पळणार इतक्यात विलक्षण गतीने परशाचा दुसरा फटका अजयच्या पायावर बसला. खूप जोरात बसला असावा, कारण अजय वेदनेने ओरडला आणि खाली पडला. अजय खाली पडला असला तरी बेशुद्ध झाला नव्हता. अजय सरपटत पुढे जात होता, पण परशा एका यंत्राप्रमाणे चालत त्याच्या जवळ येत होता. कसंबसा अजयने उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण त्या लाकडाचा अजून एक फटका त्याच्या पायावर पडला. अजून पुन्हा वेदनेने ओरडला. आता त्याला धड उभं राहता येत नव्हतं. त्याच्या जीवाभावाचा मित्रच त्याचा शत्रू झाला होता. मग अजयच्या ध्यानात आलं की परशा कधीच मेला आहे आणि त्याच्या शरीरावर आता तिचं नियंत्रण आहे. कदाचित तिचाच पापी अंश त्याच्या शरीरात आहे. आता जीव वाचवणं कठीण होतं. परशात असलेल्या सैतानी शक्तीशी सामना तो करू शकत नव्हता. काय करावं हे सुचत नव्हतं. समोर असलेलं सातविनाचं झाड अजयला दिसलं आणि अजयला आठवलं की सातविनाचं झाड गावाची हद्द आहे. जर आपण ती ओलांडली तर तिच्यापासून वाचू शकतो. तिच्या शक्तीला गावात प्रवेश नाही. आज आपण या अवस्थेत तरी तिचा मुकाबला नाही करू शकत. एकदा सीमा ओलांडली की परशाच्या शरीरावर नियंत्रण असलेली ती पापी शक्ती गावात येऊ शकत नाही. सध्या तरी जीव वाचवणे महत्त्वाचं होतं. अजयने उठून धावण्याचा प्रयत्न केला. परशाही मागे दिसत नव्हता. त्याला कशीही ती सीमा पार करायची होती. पण त्या झाडाजवळ पोहोचला आणि अजयच्या पाठीवर पुन्हा एक फटका पडला. परशा झाडामागून पुढे येत होता. अजय खाली पडला. त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण अजयला नीट उभंही राहता येत नव्हतं. अजय त्या झाडाला टेकून बसला. शेवटी तो त्या झाडापाशी पोहोचलाच. आता परशा जवळ येत होता, जणू साक्षात मृत्यूच जवळ येत आहे. अजयला वाटलं आता आपली शेवटची घटका जवळ आली आहे. आता उद्या सकाळी आपलं प्रेत याच झाडाला लटकलेलं सापडेल. मनात आपल्या जवळच्या व्यक्तीची एक आठवण आली.
पण त्याला सोपानचे शेवटचे शब्दही आठवले. देवावर विश्वास ठेव. ही फक्त राख नाही आहे, यातील प्रत्येक कण हा दैवी शक्तीने भारलेला आहे. परशा आता त्याच्याजवळ उभा होता. त्याने लाकूड मागे नेलं होतं. आता ते तो आजेच्या डोक्यात घालून हा खेळ संपवणार होता. ती अजूनही विवळत होती, पण आता त्यातही हसण्याचा आवाज ऐकू येत होता. शेवटी तिने ठरवलं तसंच झालं होतं, पण अजय हार मानणार नव्हता. त्याने डोळे बंद केले, मनात शिवाचा जाप केला आणि काय करावं असा विचार करू लागला. जणू त्यावेळी काळ थांबलाच होता, कारण त्याने डोळे उघडले तेव्हा मनात एक कल्पना जन्माला आली. आता ते परशाचं शरीर नव्हतं, तिने त्यावर नियंत्रण केलं होतं, म्हणजे तेही आता पापी झालं होतं. परशाचा मूळ शरीरात असलेला त्याचा आत्मा कधीच मृत्यूलोक सोडून गेला होता. आता त्याच्या शरीरात तिच्या पापी शक्तीचा अंश होता. शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने ही योजना अंमलात आणायची ठरवलं. लाकूड अजयच्या डोक्यात बसणार इतक्यात अजयने आपली सर्व शक्ती पणाला लावून शक्य तितक्या जलद गतीने तो बाजूला झाला. दुसऱ्या क्षणी त्याने आपल्या पायाने परशाच्या पाठीवर जोरात फटका दिला. पुढे भविष्यात त्याने कितीतरी वेळा विचार केला, पण एवढा मार लागून त्याने इतक्या शीघ्र प्रतिक्रिया कशा केल्या व एवढं बळ त्याला कसं आलं या प्रश्नाची उत्तरं त्याला काही मिळाली नाहीत. परशाच्या पाठीवर अजयची लाथ एवढ्या जोरात पडली की तो झाडावर आदळला आणि अजयची योजना सफल झाली. झाडावर परशा आपटताच एकामागोमाग एक अशा अनेक घटना घडल्या. सर्वप्रथम परशाच्या अंगाला आग लागली. ज्वाला त्याच्या शरीरभर पसरल्या. झाडालाही आग लागली आणि ती क्षणाक्षणाला वाढत गेली. त्यानंतर एक मोठा स्फोट झाला. त्या स्फोटामुळे परशाचं शरीर लांब भिरकावलं गेलं. अजय जमिनीवर आडवा पडला होता, म्हणूनच वाचला. त्या दैवी कणांना परशाचा स्पर्श होताच परशाच्या शरीराला आग लागली आणि रॉकेलमुळे त्या सुक्या झाडाने देखील आग पकडली. झाडाच्या बाहेरील आवरणाची राख झाली व त्या दैवी कणांच्या आत असलेल्या तिच्या शक्तीच्या स्रोताला स्पर्श झाला. चांगल्या व वाईट शक्तीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मिलनामुळे एक मोठा स्फोट झाला. अजयचे लक्ष तिच्याकडे गेले. तिने मोठा हंबरडा फोडला. एवढा तीक्ष्ण आवाज आला की अजयने कान बंद केले, तरीही त्याला आवाज ऐकू येत होता. हे किती वेळ चाललं हे अजयला कळलं नाही, कारण तो लगेच बेशुद्ध पडला. तिच्या त्या मायावी शरीरातून ठिणग्या निघाल्या आणि ती हवेत नाहीशी झाली. अजय उठला तेव्हा तिच्या वाईट शक्तीचं प्रतीक असलेलं ते झाड पूर्ण जळून गेलं होतं. आता त्या ठिकाणी फक्त राख होती. परशाचं शरीर पण जिथे पडलं होतं तिथेही फक्त राख शिल्लक होती. सूर्याने आता डोकं वर काढलं होतं. जणू घाबरलेला तो आता अजयचा झालेला विजय पाहायला डोकावत होता. अजयच्या वेदना कमी झाल्या होत्या. त्याने आपली बॅग घेतली व बाजूची फांदी तोडून तिचा काठी म्हणून वापर केला. हळूहळू चालत तो गावच्या दिशेने निघाला. घरी पोहोचल्यावर त्याने सर्व हकीकत आईवडिलांना सांगितली. परशाच्या मृत्यूने ते हळहळले, पण त्या वाईट शक्तीचा नाश झाला त्याचा त्यांना आनंद झाला. परशाच्या मृत्यूची बातमी कुणाला कळली नाही. तो नाहीसा झाला अशी नोंद करण्यात आली. परशा एकटाच असल्याने व पुराव्याअभावी काही दिवसात त्याची फाईल बंद झाली. 7 दिवसात अजय बरा झाला. 8व्या दिवशी दुपारीच त्याच्या काकीचा फोन आला. त्याला तातडीने मुंबईला बोलावले होते. काका आजारी होते आणि त्यांची मुलं पण परदेशी गेली होती. अजय रात्रीच निघाला. एखादी खाजगी गाडी मिळते का बघायला तो बस स्थानकावर उभा होता. रात्री 10 वाजून गेले होते. एक एसटी अचानक त्याच्या समोर थांबली आणि तो पटकन आत चढला. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याने मागे पाहिलं. गाडी खाली होती. एक जोडपं शेवटून दुसऱ्या सीटवर डाव्या बाजूला बसलं होतं. त्याच्या विरुद्ध बाजूला अजून 2 बसले होते. मागे एक जण आडवा झोपला होता. त्याने कंडक्टरकडे पाहिलं. तोच मफलर गुंडाळलेला आणि गॉगल घातलेला कंडक्टर. गाडी चालू लागली आणि अजयने डोक्यावर हात मारला. आता त्या दिवशी घडलेल्या त्या घटनेचं कंडक्टरला कसं स्पष्टीकरण द्यायचं हाच विचार अजयच्या मनात घोळत होता. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल
आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.